स्वयं वेदया गोतमेशं ददानं गवामृन्दकानन्द चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं यैव लंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजते च स्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी कैलास राणा शिवचंद्रमो मनिंद्र माता मुकुटे जळाले तारुण्य सिंधू भवदुःख तुझवीन शंभो मज कोण तारे ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली वैष्णव मांदी त्यांची चरण जवळीला यांची गिर्या स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुची जयांचे नियंठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वता अघवे जिवेशिया वक्तृत्वा गुणपणे अमृताते पारुखे मने रस होती ओळंगणे अक्षरा तेची नमस्कारोनी आता भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशा पाशी अहंकार निरसला देह भाव पालटला वस्तू प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे अनन्य असणारे भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ श्री
निळोबा महाराज यांचा चारचरणाचा भंग सेवेसाठी निवडलेला आहे. या भंगामध्ये निळोबा महाराजांनी भक्ताचं लक्षण वर्णन केलेलं आहे. विठ्ठला अधिकार संपन्न संत श्रेष्ठ श्री निळोबा महाराज भक्ताचं वर्णन करतात. भक्ताच्या काही लक्षणाच्या खुणा वर्णन करतात. भक्ताचं लक्षण वर्णन करत असताना पहिला शब्द निळोबाराने सांगितला, म्हणावे तयासी न गुंते जो आशापाशी भक्त म्हणावे तयासी. कोणाला भक्त म्हणायचं? जो 7 पाशापैकी जो महत्वाचा पाश आहे, ज्याचं नाव आहे आशापास. या आशापासामध्ये जो गुंतत नाही आशालाच भक्त म्हणावं. आणि जो आशापासाच्या वेगळा आहे त्याच्या देहामध्ये बदल, वृत्तीमध्ये बदल. काय बदल झाला? अहंकार निरसला. अहंकार निरसन ज्याचा झाला भक्त म्हणावे तयासी. ज्याच्या जीवनातल्या अहंकाराचं निरसन झालं त्यालाच भक्त म्हणावं. बरं, अहंकार केल्याच्या नंतर माणसाच्या देहामध्ये काय बदल होतो? भक्ताच्या देहामध्ये काय बदल होतो? म्हणजे देहभाव पालटला. देहभाव कशा पद्धतीने पालटला याचं लक्षण निळोबा महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की या मृत्यू लोकांमध्ये पाहायला गेलं तर प्रत्येकाला ज्याची त्याची स्तुती आवडते. जग कसं आहे? जग हे स्तुतीप्रिय आहे. आणि स्तुतीप्रिय जगामध्ये जगाला जरी स्तुती आवडत असेल, जगाला फक्त निंदा आवडत नाही, स्तुती मात्र आवडते. पण जो भक्त आहे, ज्याच्या जीवनातला अहंकार निरसला, ज्याच्या जीवनामध्ये देहभाव पालटला, अशा भक्ताचं लक्षण सांगत असताना निंदा स्तुती हे नावडे. अशा भक्ताला निंदाही आवडत नाही दुसऱ्याची करणं, आणि दुसऱ्यानं केलेली स्वतःची स्तुती ही आवडत नाही. महाराज मग त्यांना काहीच आवडत नाही का? निंदा स्तुती हे नावडे काहीच आवडत नाही का? मला आवडत आहे. पाहता परब्रह्म आवडे, पाहता परब्रह्म आवडे, निंदा स्तुती हे नावडे, भक्त म्हणावे तयासी. कोणाला भक्त म्हणू नका. कलियुगामध्ये कोणाच्याही मागं भक्त भक्त म्हणून लागू नका. ज्याला निंदा आवडत नाही, दुसऱ्याची निंदा आवडत नाही, आणि स्वतःची स्तुती आवडत नाही, अशाला भक्त म्हणावं. निळोबा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, बाबा जर आपण अशा भक्ताच्या सहवासामध्ये जर गेलो, आपण जर अशा भक्तांचं जर चिंतन केलं, अशा तर भक्तांच्या सानिध्यामध्ये गेलो, तर आपल्याला काही फायदा, भरपूर मोठा फायदा आहे. ज्या आनंदासाठी, ज्या सुखासाठी तुम्ही आम्ही रात्रंदिवस तळमळ करायला, ज्या रात्रंदिवस परेशान आहेत, धावाधाव फक्त सुख आणि आनंद प्राप्त करण्यासाठी आहे. निळोबाराय म्हणतात, तया ध्याता स्वानंद तो येतो हाता. निळा म्हणे तया ध्याता. अशा भक्ताचं जर ध्यान केलं, अशा भक्ताचं जर चिंतन केलं, अशा भक्ताच्या जर संगतीमध्ये गेला, तर स्वानंद तो येतो हाता. स्वानंद म्हणजे भगवान परमात्मा हातामध्ये येतो. ज्याचं चिंतन केल्याच्या नंतर देव हातामध्ये येतो. भक्त म्हणावे तयासी. कोणालाही भक्त म्हणतो काय? याचं चिंतन केल्याच्या नंतर देव हातामध्ये आला पाहिजे, अशाच चिंतन करा आणि अशालाच भक्त म्हणा. भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशापासी, अहंकार निरसला, देहभाव पालटला. विठ्ठला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार्थ म्हणजे असा, गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा शिवनाम सप्ताह, शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा अकोली पवित्र पावन असणाऱ्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ही चालू असलेली नामसाधना, भक्ती साधना, शिवनाम सप्ताह
शिवमहापुराण कथा तुम्ही सर्वजण श्रवण करत आहात. शिवमहापुराण कथेचं श्रवण केल्यानं काय होतं? ज्ञानेश्वरीचं श्रवण केल्यानं काय होतं? भागवताचं श्रवण केल्यानं काय होतं? ज्ञानेश्वरीचं श्रवण केल्यानं माणसाच्या जीवनामध्ये कसं वागावं, कसं जीवन जगावं हे ज्ञानेश्वरीचं श्रवण केल्यानं मिळतं. श्रीमद भागवत कथेचं श्रवण केल्याच्या नंतर माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कसं वागावं हे ज्ञानेश्वरी शिकवते, कसं जगावं हे ज्ञानेश्वरी शिकवते, कसं वागावं हे रामायण शिकवतं आणि कसं मरावं हे भागवत शिकवतं. आता शिवमहापुराण काय शिकवतं? शिवमहापुराण आपली भक्ती किती अनन्य साधनेची असावी हे शिकवतं. आपण भक्ती करत असताना कशा पद्धतीनं भक्ती करावी आणि कोणत्या देवाची भक्ती करावी हे शिव